वेलकम टू द ब्यूटीफुल वर्ल्ड ऑफ मैथमेटिक्स. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, राम राम. तर सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 10वीचा फर्स्ट टॉपिक जो आहे आपला दॅट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आपल्याकडे 10th स्टँडर्ड साठी दोन पार्ट आहेत. जसं आपण 9th स्टँडर्ड मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 होता. पार्ट 1 मध्ये अल्जेब्रा आहे, पार्ट 2 मध्ये जॉमेट्री. ठीक आहे. त्या केसमध्ये पण आपण इथे अल्जेब्रा आणि जॉमेट्री सेपरेट बघणार आहे. तर आज जो आपण सेक्शन घेणार आहे तो सेक्शन हा अल्जेब्रावर डिपेंड असणार आहे. अल्जेब्रा मधला जो फर्स्ट टॉपिक आहे आपला दॅट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर हा टॉपिक आपण बघणार आहे. पण बिफोर दॅट या टॉपिक बघण्याच्या आधी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तिथे ऑलरेडी 2 पार्ट केलेत मी. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बेसिक, जे बेसिक सेक्शन असतो हा टॉपिक शिकण्यासाठी जे बेसिक गरजेचं आहे त्या बेसिकवर मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. बिफोर लर्निंग दिस टॉपिक यू शुड वॉच बोथ द व्हिडिओज. ठीक आहे. आता हे चालू करायच्या आधी तुम्ही ते 2 व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय असतं, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय, कोएफिशिएंट मीन्स व्हॉट इज मीन बाय कोएफिशिएंट, व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल, व्हॉट इज मीन बाय डिग्री. या सगळ्या बेसिक गोष्टी तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि अजून त्यामध्ये हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, ठीक आहे, हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जो 9th स्टँडर्डची जी मेथड होती ती पण तिथे प्रॉपर एक्सप्लेन केलेली आहे. अजून त्या गोष्टीमध्ये जर बघितलं आपण डिटेलमध्ये तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपच्या हाऊ टू आयडेंटिफाय लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, हाऊ टू आयडेंटिफाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन, व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, व्हॉट इज मीन बाय क्युबिक इक्वेशन, या टाईपची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जी बेसिक गरजेचं आहे त्या टॉपिकसाठी तिथं प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघून घेणं गरजेचं आहे. तुम्ही 2 पार्ट जे आहेत बेसिकचे हेडिंग आहे तिथे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बेसिक पार्ट 1 अँड लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल बेसिक पार्ट 2. हे 2 पार्ट तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आपला हा पूर्ण आपला अकॅडमिक सेक्शनवर पार्ट असेल. याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये जी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती प्रॉपर एक्सप्लेन केली जाईल. ठीक आहे. तर आता लक्षात आहे, इकडे 1 बाय 1 आपण बघणार आहेत. आपल्याकडे बुक्स समोरच आहे. दिस इज द टेक्स्ट बुक ऑफ 10th स्टँडर्ड अल्जेब्रा. याच्यामधला फर्स्ट टॉपिक ओपन केला मी, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा सेक्शन जो आहे पूर्ण मी मराठीमध्ये शिकवणार आहे. बरेच मुलं आहेत त्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल. तर म्हणजे हा ऍक्च्युअली हा जो सेक्शन बनवत आहे मी तो सेमी आणि इंग्लिश मीडियमसाठी आहे. पण मराठी मीडियमच्या मुलांना पण बऱ्यापैकी समजेल. ठीक आहे. तर सगळ्यांचा विचार करून मी थोडी महाराष्ट्रीयन म्हणजे मराठीमध्येच, मी स्वतः पण महाराष्ट्रीयन आहे आणि हा टॉपिक आहे तो पण मी मराठीमध्येच एक्सप्लेन करणार आहे. कारण कम्युनिकेशनपेक्षा मुलांना समजणं खूप गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये पण याचं सेक्शन बनवणार आहे. पण हा जो सेक्शन असेल पूर्ण मिक्स सेक्शन असेल तुमचा मराठी आणि इंग्लिशचा. ठीक आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे. लेट्स स्टार्ट हिअर. सो वी हॅव द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आपल्याकडे हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जो 9th स्टँडर्डचा सेक्शन आहे याच्यामध्ये आपण लिनियर इक्वेशन हा 2 मेथडने सॉल्व्ह केलता. दॅट इज सायमल्टेनियस मेथड अँड सेकंड इज सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे 9वीचा जो सेक्शन आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन आणि सायमल्टेनियसने सॉल्व्ह केलेलं आहे. पण या सेक्शनमध्ये बघा क्लास 10th स्टँडर्डसाठी त्यांनी अजून 2 मेथड याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात. तर त्या 2 मेथड कुठल्या आहेत, ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स मेथड. ठीक आहे. ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स. हा, तर लक्षात आहे इकडे आपल्याकडे 2 मेथड आहेत, ग्राफिकल आणि क्रॅमर्स 10th स्टँडर्डसाठी. पण आपण याचा जर विचार केला टोटल नंबर ऑफ मेथड 4 आहेत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याचे आपल्याकडे आता यावर्षी 4 मेथड आहेत. त्यामधली फर्स्ट मेथड असेल दॅट इज सायमल्टेनियस इक्वेशन्स. ठीक आहे. सेकंड इज सबस्टिट्यूशन मेथड, थर्ड इज ग्राफिकल मेथड अँड फोर्थ इज क्रॅमर्स रूल ऑर क्रॅमर्स मेथड. या 4 मेथड आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करणार आहेत. तर आपल्याकडे जो फर्स्ट सेक्शन असेल, जी फर्स्ट एक्झरसाइज आहे, फर्स्ट एक्झरसाइज मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल देर आर म्हणजे फर्स्ट एक्झरसाइज ही सायमल्टेनियस मेथडवर डिपेंड आहे, सेकंड एक्झरसाइज ही ग्राफिकल मेथडवर डिपेंड आहे, थर्ड एक्झरसाइज क्रॅमर्स रूलवर डिपेंड आहे आणि फोर्थ एक्झरसाइज आणि फिफ्थ एक्झरसाइज आहे हे कॉम्बिनेशन ऑफ ग्राफिकल अँड क्रॅमर्स रूल. ठीक आहे. किंवा त्याच्यामध्ये काही थेरॉटिकल क्वेश्चन दिले फिफ्थ एक्झरसाइज मध्ये. ठीक आहे. आपण एक 1 बाय 1 बघणार आहेत. ते पुढच्या सबसिक्वेन्स पार्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आज आपण 1.1 पण घेणार आहेत
ठीक आहे. जनरली आपल्याकडे जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1.1 याचे दोन पार्ट बनवले जातील. एक थेअरीचा पार्ट असेल आणि दुसरा जो पार्ट असेल तुमचा तो एक्झरसाइजचा पार्ट असेल. तर आता आपण 1 बाय 1 बघू. तर आपल्याकडे लक्ष द्या इकडे, मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फर्स्ट मेथड इज ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स मेथड. ठीक आहे. त्याच्या आधी आपल्याकडे सायमल्टेनियस आणि सबस्टिट्यूशन पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे, पण ह्या थेअरीमध्ये त्यांनी फक्त 10th स्टँडर्डला नवीन इंट्रोड्यूस झालेल्या मेथडच इंडिकेट केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. द ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, जो आपली 5th एक्झरसाइज आहे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ऍप्लिकेशन म्हणजे याचा यूज कुठे केला जातो किंवा कशा टाईपचे क्वेश्चन असतात ते त्या एक्झरसाइज मध्ये आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे. तर लक्ष द्या इकडे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर बेसिक सेक्शन मध्ये मी पूर्ण हे एक्सप्लेन केलं आहे लिनियर इक्वेशन म्हणजे काय असतं, टू व्हेरिएबल. तरी आता मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे इथं, लक्ष देऊन ऐका सगळेजण. तर लक्ष द्या इकडे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल असेल याच्यामध्ये बघा, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन दॅट इज ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. ठीक आहे. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन कुठला आहे, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. याच्या आधी बघा, एन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. तर लक्ष द्या इकडे, आपल्याकडे एखादं इक्वेशन आहे दॅट इज x प्लस वाय इक्वल टू 6. या टाईपमध्ये एक्स वाय ची डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. डिग्री किती पाहिजे त्याची, 1 पाहिजे. आणि आपल्याकडे किती व्हेरिएबल पाहिजे, 2 व्हेरिएबल. तसं आपल्याकडे x प्लस वाय इक्वल टू 6 घेतलं आपण. याच्यामध्ये एक्स वाय काय असणार आहे तुमचे व्हेरिएबल, आणि त्याची डिग्री किती असणार आहे, त्याची 1 डिग्री असणार आहे. ठीक आहे. समजलं आता. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जी फर्स्ट डेफिनेशन दिलेली तुम्हाला, ती डेफिनेशन आहे की आपल्याकडे अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल पाहिजेत आणि प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. डिग्री ऑफ इच टर्म्स कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. म्हणजे डिग्री किती पाहिजे त्याची, 1 पाहिजे, आणि व्हेरिएबल किती पाहिजे, 2 पाहिजे. इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे बेसिक आहे, याच्यात मध्ये काही नाहीये. ते आपल्याकडे 2 व्हेरिएबल आणि त्याची डिग्री किती पाहिजे, 1 असेल तर त्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. आता जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर जनरल फॉर्म कुठला आपला, दॅट इज ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. याच्यामध्ये लक्ष द्या इकडे, एबीसी कसे आहेत, रिअल नंबर आहेत. रिअल नंबरचा मिनिंग काय असतो, दे मे बी आयदर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ठीक आहे. ते पॉझिटिव्ह पण असू शकतात, निगेटिव्ह पण असू शकतात, किंवा याचा जो कॉन्स्टंट टर्म आहे सी ही 0 पण असू शकते. ठीक आहे. पण याच्यामध्ये एकच कंडिशन लक्षात ठेवायची, एबीची व्हॅल्यू कशी पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. एबी आर नॉट इक्वल टू 0. कारण एबी जर 0 झाला तर हा, समजा ए 0 झाला तर हा काय बनाल, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल बनतो. काय बनतो हा, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. दिस इज द लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. ए ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर काय बनणार, हा लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. ठीक आहे. आणि आपल्याकडे लक्ष द्या इकडे, दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो एबीसी अ रिअल नंबर आणि एबी आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम. ठीक आहे. तर आपल्याकडे कुणी जर विचारलं तुम्हाला व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन, त्यावेळेस तुम्ही काय सांगता, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 वेअर एबीसी आर रिअल नंबर अँड एबी इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. हा काय झाला, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स. याच्यामध्ये एबीसी कोइफिशियंट असतात आणि त्या कोइफिशियंटची व्हॅल्यू कशी पाहिजे, रिअल नंबर पाहिजे. रिअल नंबर म्हणजे 1 असू शकते, -1 असू शकते, 0 असू शकते. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये 0 व्हॅल्यू कुणाची पाहिजे, सी ची असू शकते. ठीक आहे. पण एबीची व्हॅल्यू नॉन झिरो घ्यायची. एबी जर 0 झाला तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहणार नाहीये. ठीक आहे. समजलं. आता पुढचं एक्झाम्पल बघायच्या मध्ये, आता एक्झाम्पल हे दिलेलं आहे, 3x इक्वल टू 4y मायनस 12. दिस इज 3x इक्वल टू 4y मायनस 12. याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये हा क्वेश्चन कन्वर्ट करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे x नंतर y घ्यायचा असतो, त्यामुळे आपण 3x हा 4y इकडे शिफ्ट झाल्यानंतर काय होणार, -4y. दॅट इज 3x मायनस 4y इक्वल टू किती आला, -12. दिस इज दी जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. इथं लिहिलंय बघा, आपल्याकडच्या राईट हँड साईडच्या जेवढ्या पण व्हॅल्यू आहेत ते कुठे घ्यायच्यात, आपल्याला लेफ्ट हँड साईडला. समजतंय तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला बघा, आपल्याकडे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे, हा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन आहे. तर हा क्वेश्चन पण कशामध्ये कन्वर्ट करायचा आपल्याला, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, राईट हँड साईडच्या सगळ्या व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला. दॅट इज 3x 4y जर इकडे गेलात किती येणार, -4y. -12 इकडे आल्यानंतर किती होणार, +12 इक्वल टू 0. दिस इज, मग अँसर काय येणार आपलं, दॅट इज 3x मायनस 4y प्लस 12 इक्वल टू 0. दिस इज दी general form of linear equations. Now let's see first activity.
जनरल इक्वेशन झाले. आता पहिली ऍक्टिव्हिटी बघणार आहेत आपण, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर आपल्याकडे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल करायचे. एका साईडला एक इक्वेशन दिलेले आहेत तुम्हाला, ठीक आहे, आणि आपल्याला राईट साईडला येस ऑर नो लिहायचंय. ठीक आहे, येस ऑर नो म्हणजे जनरल इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असेल तर तिथे येस लिहायचंय, आणि जनरल इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नसेल तर तिथं नो लिहायचंय. ठीक आहे, आपण एक एक चेक करू आता. 4m + 3n = 12. हा जनरल इक्वेशन इन किंवा हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही चेक करायचं आपल्याला या केसमध्ये. तर जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना हा 12 इकडे आला तर हा जनरल इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही चेक करायचं. दिस इज द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर लक्ष द्या इकडे, ज्यावेळेस आपण आयडेंटिफाय करणार आहेत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, तर पहिल्यांदा चेक करायचे की ह्याच्यामध्ये अल्फाबेटिकल किती आलेले आहेत. तर बघा ह्या इक्वेशन मध्ये किती अल्फाबेटिकल आहेत, आपल्याकडे 2 अल्फाबेटिकल आहेत, m आणि n, म्हणजे आपल्याकडे 2 व्हेरिएबल्स आहेत. mn ला काय म्हणतो आपण व्हेरिएबल, आणि 4 आणि 3 ला काय म्हणतो कोएफिशियंट. ठीक आहे, नंतर पुढची स्टेप काय असणार आपल्याकडे, पहिल्यांदा व्हेरिएबल चेक केले आपण, त्याच्या पुढे डिग्री चेक करा. चे इंडेक्स किती, काही नाही म्हणजे काय घ्यायचं असतो 1. याच्या इंडेक्स बघा, डिग्री किती याचा 1, इंडेक्स, डिग्री, पॉवर सगळे सेम मिनिंग आहे. ठीक आहे, फक्त आपण याच्यामध्ये डिग्री यूज करतो. ची डिग्री किती येते 1, ची डिग्री पण किती येते 1, आणि अशी जर कंडिशन असेल म्हणजे 2 व्हेरिएबल आणि त्यांची डिग्री जर 1 येत असेल तर त्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर त्याचा आन्सर काय आला, येस. सेकंड केसमध्ये बघा, आपल्याकडे किती व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे. आपली फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड झाली, पण सेकंड कंडिशन काय सांगते, एक्सची डिग्री किती पाहिजे 1 आणि वायची पण डिग्री किती पाहिजे 1, पण इथे एक्सची डिग्री किती 2. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही, कारण 2 असल्यामुळे त्याचं काय होतं, क्वाड्रॅटिक बनतो. क्वाड्रॅटिक 2 ला काय म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक. 2 जर डिग्री असेल तर क्वाड्रॅटिक म्हणतो, पण आपल्याला आयडेंटिफाय काय करायचंय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यामुळे हा पण लिनियर इक्वेशन नाहीये, कारण एक्सचा स्क्वेअर दिलेला आहे, त्याच्यामुळे दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. देअरफॉर दिस आन्सर इज नो. त्याच्यानंतर थर्ड बघा, थर्ड क्वेश्चन इज दिस इज √2x - √5y = 16. आता लक्ष द्या, रूटची व्हॅल्यू काय असते, रूट म्हणजे इरॅशनल नंबर असतात. मला सांगा, रिअल नंबर सब डिवायडेड इंटू रॅशनल अँड इरॅशनल. मला सांगा, एबीसी कशामध्ये बिलॉंग्स करतात, रिअल नंबरमध्ये, आणि रिअल नंबरचे डिव्हिजन कसं असतो, रॅशनल अँड इरॅशनल. जरी कोइफिशियंट जरी एबीच्या व्हॅल्यू जरी इरॅशनल असेल तरी आपल्याला चालतं इथं. ठीक आहे, म्हणजे रूटमध्ये जरी व्हॅल्यू दिलेली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आपला रूल्स काय आहे, फक्त याच्यामध्ये व्हेरिएबल किती दिलेले आहेत, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल दिलेले आहेत, म्हणजे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड करते. सेकंड कंडिशन काय सांगते, एक्सची डिग्री पण 1 पाहिजे, वायची डिग्री पण 1 पाहिजे. या केसमध्ये एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री पण 1 आहे. हा पण काय झाला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, म्हणजे आपल्याकडे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या. आपल्याकडे मेनली किती कंडिशन चेक करायच्या, 3 कंडिशन. कुठल्या सांगतो मी, फर्स्ट कंडिशन व्हेरिएबल चेक करा, व्हेरिएबल 2 असेल, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड झाली. सेकंड कंडिशन त्याची डिग्री बघा, डिग्री किती याची 1 आहे, याची पण डिग्री 1 आहे, सेकंड कंडिशन बी सॅटिस्फाईड झाली. थर्ड कंडिशन बघा, एक्सचा कोइफिशियंट किती पाहिजे, नॉन झिरो पाहिजे, वायचा कंडिशन कोइफिशियंट पण कसा पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. या केसमध्ये एक्सचा कोइफिशियंट नॉन झिरो, वायचा कोइफिशियंट नॉन झिरो, म्हणजे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या, तर आन्सर काय येणार आपलं, येस. म्हणजे याचा आन्सर काय येणार, येस. ओके, लेट्स सी नेक्स्ट. आता पुढचं बघा, दॅट इज 0x + 6y - 3 = 0 दिलेलं आहे. तर या केसमध्ये मला सांगा, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड करते, एक्स वाय आहे आपल्याकडे. सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाईड करते, एक्सची डिग्री किती 1 आहे, वायची डिग्री 1 आहे. ठीक आहे, पण थर्ड कंडिशन सॅटिस्फाईड करते का नाही, कारण आपल्याकडे एक्सचा कोइफिशियंट कसा पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. एक्सचा कोइफिशियंट कसा पाहिजे, नॉन झिरो पाहिजे, पण इथं किती दिलाय 0, म्हणून ह्याचा आन्सर काय येणार, नो. लक्षात येते का तुम्हाला, एक्सचा कोइफिशियंट कसा पाहिजे, नॉन झिरो. इथं जी एबीसी दिलेला होता आणि एबी कसा पाहिजे होता, नॉट इक्वल टू 0. मला सांगा, एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर हा पूर्ण 0 बनणार आहे, आणि हा जर पूर्ण 0 बनला तर राहतो काय आपल्याकडे इक्वेशन मध्ये, 6y - 3 = 0, आणि हा 6y - 3 काय असणार आहे तुमचा, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. पण आपल्याला आयडेंटिफाय काय करायचंय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाहीये, लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल आहे. ठीक आहे, मला सांगा कशामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाहीये, कारण एक्सचा कोइफिशियंट किती 0. एक्स किंवा वायचा कोइफिशियंट जर 0 असेल, किंवा कुठल्याही 2 व्हेरिएबलचा कोइफिशियंट जर 0 असेल, एखादा जरी कोइफिशियंट 0 असेल तर तो कसा असणार आहे, नॉट ए लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मग याचा आन्सर काय येणार तुमचं, नो. फिफ्थ बघा, आता फिफ्थ मध्ये वायचा कोइफिशियंट कसा आहे, 0 आहे, आणि वायचा कोइफिशियंट जर 0 असेल त्याचा आन्सर काय येणार, नो. दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. नाउ गेटिंग ना, लेट्स सी अनदर एक्झाम्पल इज दिस इज 4 / x + 5 / y = 4. पहिल्यांदा याला आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. जनरली डायरेक्टली तुम्ही जर याचं आन्सर फाइंड आउट केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार, दॅट इज 4y
प्लस 5x इज इक्वल टू किंवा 4y प्लस 5x डिवाइड बाय XY. पुन्हा हा XY इकडे मल्टिप्लाय मध्ये गेला तर 4XY येणार आहे. म्हणजे जनरली या फॉर्मॅटमध्ये हे लिनियर इक्वेशन नाहीये. ठीक आहे, दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बट यालाच आपण सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय कसं करायचंय, 1/x इज इक्वल टू m घ्यायचा, 1/y इक्वल टू n घ्यायचा. नवीन इक्वेशन काय बनणार आपला, दॅट इज 4m प्लस 5n इक्वल टू 4. आणि हा जो नवीन इक्वेशन बनणार आहे सबस्टिट्यूशन केल्यानंतर तो कसा असणार आहे, देअर इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग याचा आन्सर काय येणार, येस. म्हणजे याला जर आपण सबस्टिट्यूट केलं 1/x इज इक्वल टू m, 1/y इक्वल टू n, then what we got the equation, that is 4m plus 5n equal to 4, and this is the linear equation in two variable. Now getting na, this is the answer of 6th question is yes after substitutions. लक्ष द्या इकडे. आफ्टर दॅट 7. आता 7th एक्झाम्पल बघा. 7th 4xy minus 5y minus 8 equal to 0. तर आपल्याकडे फर्स्ट रूल काय सांगतो, व्हेरिएबल चेक करा. XY व्हेरिएबल आहे, हा फर्स्ट रूल सॅटिस्फाईड करतो. सेकंड रूल काय सांगतो, आपल्याला डिग्री बघा त्याचं. प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे, 1. y ची डिग्री 1 आहे, पण XY ची डिग्री 2 येते, कारण x ची डिग्री 1 येते, y ची डिग्री 1 येते, आणि त्या डिग्रीची ऍडिशन होते. त्यामुळे XY ची डिग्री किती येणार, 2 येणार. त्याच्यामुळे दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नाउ गेटिंग ना. लेट्स सी. समजलं याचा आन्सर काय येणार, मग 7चा आन्सर पण 9 येणार. ठीक आहे. आता बघा पुढचं सेक्शन बघू आपण. दिस इज सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता सायमल्टेनियस मेथड आहे किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, त्याचं एक बेसिक सांगणार आहे. माझे बेसिक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे सायमल्टेनियस म्हणजे काय. याच्यामध्ये पण समजून घ्या. ज्यावेळेस आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला मिनिमम किती इक्वेशन पाहिजे, 2 इक्वेशन पाहिजेत. ठीक आहे. मला सांगा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल जर असेल, जसं x प्लस 5 इक्वल टू 10 दिलं तुम्हाला, x प्लस 5 इक्वल टू 10, तर तुम्ही त्याच्यावर x ची व्हॅल्यू काढू शकता. दॅट इज x इज इक्वल टू 10 मायनस 5. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती येणार, 5. म्हणजे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करताना आपल्याला फक्त एक जरी इक्वेशन दिलं असेल तरी आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. आणि लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे सायमल्टेनियस मेथडनं सॉल्व्ह करायची गरज नाही. त्याला आपण डायरेक्ट मेथड अप्लाय करतो आणि सॉल्व्ह करतो. पण जेव्हा आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो त्यावेळेस क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 लिनियर इक्वेशन दिले असतील. किती लिनियर इक्वेशन, 2. ठीक आहे. तर लक्ष द्या इकडे. हा क्वेश्चन आहे आपल्याकडे. ह्या क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर आपल्याकडे किती इक्वेशन दिले, 2 इक्वेशन. आणि 2 इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, एक्स आणि वाय ची. पहिली थेअरी दिलेली. When we think about two linear equation in two variable at the same time, they are called simultaneous equation. जेव्हा आपण 2 इक्वेशनचा विचार करतो सॉल्व्ह करण्याचे, तर तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस इक्वेशन. 2 इक्वेशन जर दिलं असेल तर त्याला काय म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. फक्त 2 इक्वेशन दिले असतील तर काय म्हणायचं, सायमल्टेनियस. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचे बघा. लास्ट इयर वी लर्न टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. म्हणजे आपल्याकडे सायमल्टेनियस मेथड किंवा सायमल्टेनियस इक्वेशन कुठल्या मेथडने सॉल्व्ह केलं तर इलिमिनेटिंग. आतापर्यंत आपण जे डिस्कशन करत होतो त्याच्यामध्ये काय सांगत होतो, आपल्याकडे कुठल्या टाईपच्या 4 मेथड होत्या, सायमल्टेनियस मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, दॅट इज ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स रूल. तर आपल्याकडे जी सायमल्टेनियस मेथड म्हणत होतो तर त्याला इलिमिनेशन मेथड पण म्हटली जाते. ठीक आहे. इलिमिनेशन इथं वर्ड आहे, ELIMINATION, इलिमिनेटिंग मेथड असं. ठीक आहे. किंवा इलिमिनेशन मेथड पण म्हटलं जातं. ठीक आहे. आपण आपल्याला सायमल्टेनियस कुठल्या मेथडने सॉल्व्ह करणार आहेत, इलिमिनेशन मेथडने किंवा सायमल्टेनियस मेथडने. तर लक्ष द्या, हा क्वेश्चन आहे त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. आपल्याला सॉल्व्ह करताना 2 मेथड आहेत. ही जी मेथड 2 आहे ती सबस्टिट्यूशन मेथड आहे. फर्स्ट मेथड जे आहे ती इलिमिनेशन मेथड आहे. आता इलिमिनेशन मेथड मध्ये सॉल्व्ह करताना काही रूल्स आहेत ते पण मी बेसिकली सांगतो इथे. लक्ष द्या सगळे. तर फर्स्ट रूल बघा. क्वेश्चन जो दिलेला आहे सोल्युशन मध्ये फर्स्ट स्टेप तुमची अशी असली पाहिजे, गिव्हन क्वेश्चन ऍज इट इज लिहायचा. गिव्हन क्वेश्चन काय करायचं आपल्याला, ऍज इट इज लिहायचा. दॅट इज 5x मायनस 3y इक्वल टू 8, 3x प्लस y इक्वल टू 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ठीक आहे. 2 इक्वेशन लिहिल्यानंतर आता पुढची स्टेप असणार, म्हणजे फर्स्ट स्टेप समजली. जो क्वेश्चन आहे त्याला प्रॉपर पॅटर्न मध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये लिहायचं. बघा लक्ष द्या इकडे. कसा जरी कन्वर्ट केलेला क्वेश्चन असेल तरी क्वेश्चन या फॉर्मॅटमध्येच आला पाहिजे. पहिल्यांदा एक्सचा व्हेरिएबल एक्सचा कोएफिशियंट y आणि इक्वल टू कॉन्स्टंट. इकडे पण XY इक्वल टू कॉन्स्टंट या टाइप मध्ये, किंवा MN असेल तर MN इक्वल टू कॉन्स्टंट. या पॅटर्न मध्ये इक्वेशन कन्वर्ट करावं लागेल. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 द्यायचं. त्याच्यानंतर बघा मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन 2 बाय 3. आता फर्स्ट स्टेप समजली. जो क्वेश्चन दिला असेल तोच ऍज इट इज लिहायचा त्याला.
त्याला थोडं सिम्प्लिफाय करून इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 द्यायचंय. इथं ऑलरेडी सिम्प्लिफाय केलेला क्वेश्चन आहे एक्स वायच्या फॉर्म मध्ये, त्यामुळे ऍज इट इज लिहिलंय. पुढची स्टेप असणार आहे आपण एक्सचे कोइफिशियंट चेक करायचे. एक्सचे काय करायचे, कोइफिशियंट चेक करायचे. बा एक्सचे जे कोइफिशियंट सेम असतील तर आपण त्याच्यानंतर एक्सचे साईन चेक करणार आहेत. पण या केसमध्ये एक्सचे कोइफिशियंट सेम आहेत का, नाही. कोइफिशियंट जर सेम नसेल तर त्याला साईडला ठेवा थोडं. वायचे कोइफिशियंट चेक करा. वायचे कोइफिशियंट, येस, वायचे कोइफिशियंट कसे सेम आहेत का, नाही. इथं पण वायचे कोइफिशियंट सेम नाहीये, ठीक आहे. बट इथं वायचा कोइफिशियंट किती 1, इथं वायचा कोइफिशियंट किती 3. मला आता कोइफिशियंट सेम करायचे. काय करायचंय, कोइफिशियंट सेम. जेव्हा आपल्याला इलिमिनेशन मेथडनं कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तेव्हा आपल्याला एक तर तुम्हाला एक्सचे कोइफिशियंट सेम करा किंवा वायचे कोइफिशियंट सेम करा. या केसमध्ये मी जर वायचे कोइफिशियंट सेम केले तर याला सॉल्व्ह करायला मला इझी पडेल, ठीक आहे. त्यासाठी वायचे कोइफिशियंट जर सेम करायचे असतील तर मला सांगा इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण इथं 3y दिलेला आहे, इथं पण 3y येण्यासाठी आपल्याला इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 3 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3. इथं बघा, मल्टिप्लाय बोथ साइड ऑफ इक्वेशन 2 बाय 3. जेव्हा आपण इथं 3 आणण्यासाठी इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करतो, 3 ने. तर काही काही मुलं मिस्टेक असे करतात, फक्त लेफ्ट हँड साईडच्या पार्टलाच 3 ने मल्टिप्लाय करतात, राईट हँड साईड ऍज इट इज ठेवतात. पण तशी मिस्टेक नाही करायची बाळा. आपल्याला ज्यावेळेस 3 ने मल्टिप्लाय करायचंय तेव्हा दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करणार. तर लक्ष द्या इकडे, 3x प्लस y ला आपण इक्वल टू 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 इंटू 3 किती आला, 9x. y इंटू 3 इज 3y. 2 इंटू 3 इज 6. समजलं आता. इक्वेशन पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन नंबर किती भेटला आपल्याला, 3. इक्वेशन 3 भेटला. इक्वेशन 3 कशापासून भेटलाय, 2 पासून. 2 पासून जर 3 भेटत असेल तर 2 ला आता साईडला ठेवायचं. 2 चं काम संपलेलं आहे. 2 पासून नवीन इक्वेशन डिराईव्ह केलेलं आपल्याला इक्वेशन 3 भेटलेलं आहे. आता कम्पॅरिझन कशामध्ये करायचं आपल्याला, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड मध्ये. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड मध्ये लक्ष द्या इकडे. त्यावेळेस आपण कम्पेअर करतो त्यावेळेस तिथे पुन्हा अजून चेक करा एक्सचे कोइफिशियंट सेम आहेत का. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड. इथं ऑलरेडी त्यांनी इक्वेशन फर्स्ट डबल लिहिलंय समजावं म्हणून. तर बघा लक्ष द्या, थर्ड आणि फर्स्ट मध्ये इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काय करणार आहेत, कम्पॅरिझन करणार आहेत. एक्सचे कोइफिशियंट सेम आहेत का, नाही. कोइफिशियंट सेम नाही आहेत एक्सचे, त्याला साईडला ठेवलं. वायचे कोइफिशियंट सेम आहेत का, येस, वायचे कोइफिशियंट सेम आहेत. आणि वायचे जर कोइफिशियंट सेम असतील तर नंतर वायचं साईन चेक करायचं. मला सांगा इथल्या 3y साईन काय, तर मायनस. इथल्या 3y साईन किती आला, प्लस. मायनस प्लस जर असेल म्हणजे ऑपोजिट साईन जर असतील तर आपल्याला दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. तर लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये स्टार्टिंगला काय करायचे, कोइफिशियंट सेम आहेत का आयडेंटिफाय करा. ज्याचे कोइफिशियंट सेम असतील तिथे नंतर आपल्याला साईन चेक करायचे. आणि जर कोइफिशियंट सेम नसेल तर कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम बनवा. तर आपण वायचे कोइफिशियंट सेम केले इथे 3 ने मल्टिप्लाय करून. इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. वायचे कोइफिशियंट सेम केले आणि कोइफिशियंट सेम झाल्यानंतर आपण आता साईन चेक करणार आहेत. वायचे इथलं वायचं साईन पॉझिटिव्ह आहे, इथलं साईनचं वाय निगेटिव्ह आहे. जर साईन जर डिफरंट असतील,